शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरला वेग. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार, काही आमदार आणि पदाधिकारी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा. लवकरच पक्षप्रवेशाचा सुद्धा दावा. जतमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या. जतमधील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह. घटनेनंतर सांगलीमध्ये संताप. आज जत मिरज बंदची हाक. राज्यामध्ये जीबीएस आजाराचा 6वा बळी. पुण्यामध्ये उपचारादरम्यान आणखी एका रुग्णाचा मृत्यू. राज्यातील जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या 173 वर. संभाजीनगर आणि नाशिक पोलिसांची बांगलादेशींविरोधात तीव्र कारवाई. संभाजीनगरमध्ये हॉटेलमधून 5 संशयित ताब्यात, तर नाशिकमधून कन्स्ट्रक्शन साईटवरून 8 बांगलादेशींना अटक. मुदत संपल्यामुळे शासनाकडून सोयाबीन खरेदी बंद. अनेक जिल्ह्यांमध्ये लाखो टन सोयाबीन पडून. मुदतवाढ न मिळाल्यास सोयाबीन समुद्रात फेकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. जागेअभावी सीसीआयची कापूस खरेदी बंद. कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत. शेतकऱ्यांवर कमी भावानं कापूस विकण्याची वेळ. नाशिकमध्ये हॉटेलच्या लॉबीमध्ये 5 वर्षाच्या चिमुकल्याला गाडीनं चिरडलं. गाडीचा चालक मुलाला हॉस्पिटलमध्ये सोडून पळाल्याचा आरोप. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं आजपासून नागपुरात. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन. याआधी 7 महिने साताऱ्यातल्या संग्रहालयात होती वाघनखं. पंढरपुरात माघी वारीचा उत्साह. 15 लाख वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात.